आज आम्ही महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेमार्फत संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांच्या माध्यमातून आज आम्ही दिल्लीमध्ये जे काही प्रकरण पोलिसांच्या विरोधामध्ये सर्व समाजकंटक करत होते तर त्याच्या पोलिसांच्या समर्थनात महाराष्ट्रामध्ये कुठे असं घडलं नाही. महाराष्ट्र पोलीस आपले खूप दमदार कामगिरी करत आहेत, त्याबद्दल तर त्यांचं अभिनंदन आणि आभार. महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहे. त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी शहीद तुकाराम ओंबळे साहेबांच्या स्मारकाच्या इथे जमून, प्रेरणास्थळ आहे इथे जमून आम्ही त्यांना अभिवादन करू, त्यांना आम्ही पुष्पहार अर्पण करून आज आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांना, मुंबई पोलिसांना आम्ही समर्थन आमच्या संघटनेमार्फत जाहीर करतोय. महाराष्ट्र पोलिसांचा जय हो, मुंबई पोलिसांचा जय हो. हे सगळ्यांना वाटलं असेल की महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या पाठीशी कुणी नाहीये. जो प्रकार दिल्लीमध्ये झाला तो प्रकार जर महाराष्ट्रात कुठल्या राजकीय नेत्यांनी, गुंड्यांनी पोलिसांवर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना ढिल्ल सोडणार नाही. ही महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचा पोलीस परिवार पूर्ण या पोलिसांच्या पाठीशी आहे. सगळ्यात महत्वाचं, आज काही लोकांना प्रश्न पडला असेल की महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेने हे समर्थन कशामुळे ठेवलंय, याच्या मागचं कारण काय आहे. दिल्ली पोलिसांनी जे केलं तो दिल्लीचा विषय राहिला, पण दिल्लीचं बघून जर महाराष्ट्रातील आणि मुंबईतील पोलिसांच्या कॉलरला जरी धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे. महाराष्ट्र पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांचा. आज आम्हाला हेच दाखवून द्यायचंय की मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस एकटे नाहीयेत. या महाराष्ट्रातील तमाम पोलीस परिवार या महाराष्ट्रातील पोलिसांच्या पाठीशी उभा आहे. हा मेसेज आज आम्हाला द्यायचा होता, कारण पोलीस डिपार्टमेंटनी, खात्याने आम्हाला काही सूचना दिल्या. आम्ही ज्या खात्यासाठी काम करतोय म्हणून आम्ही खूप छोट्या संख्येने आलोय. आम्हाला कायदा व सुव्यवस्था बिघडायची नाहीये, पोलिसांवरचा ताण जास्त वाढवायचा नाहीये. कारण आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाण चौकामध्ये आंदोलन आणि मोर्चे चालू आहेत. तो त्यांच्या डोक्यावर लोड असताना आम्हाला जास्तीचा लोड आम्हाला द्यायचा नव्हता, म्हणून आम्ही छोट्याशा खाली आज काय म्हणतात ना, येतो ट्रेलर आहे. जर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या केसाला बी धक्का लागला तर त्याला आम्ही सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. काही जण म्हणतात तुम्ही पोलिसाच्या मुलातून धमक्या देताय का, तर ही धमकी समजा. जर आमच्या बापाच्या कॉलरला धक्का लागत असेल तर त्याच्यासाठी आम्ही खंबीर त्याच्यासाठी उभं राहण्यासाठी तो कुठल्या राजकीय नेता असो. ज्या वेळेस पोलीस बॉय संघटना काम करते त्यावेळेस पोलीस बॉय संघटना कुठला जाती, धर्म, पक्ष याच्यासाठी करत नाही. आम्ही करतो ते फक्त आमच्या खाकी वर्दीसाठी. तीच आमची जात आणि तोच आमचा धर्म. खूप साऱ्या लोकांनी शंका व्यक्त केली की हे काय करतात, हे सत्ताधारी पक्षाला मदत करतात की काय, हे काय, हे अशा लोकांना मला घरी बांगड्या घालून बसा. हे विचार तुमचे. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट गोष्टीला मदत करताय तर तुम्ही त्या पक्षाचे समर्थक नाहीये. तुम्ही पण एखाद्या, आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांच्या पाठीशी तर आम्ही सगळे आहोतच, पण जे त्या आंदोलनामध्ये जाऊन देश तेरे तुकडे होंगे असे म्हणणाऱ्याला चौकात चपलीने मारणारे पण आम्हीच आहे. देश तोडणाऱ्या भावनेच्या त्या मनोवृत्ती व्यक्तीच्या पाठीशी आम्ही कधी नाहीये. काही जण सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असेल, व्हिडिओ काढून पोलीसवाल्यांना, देशाच्या सीमेवरच्या जवानांना शिव्या देत होते. ते आंदोलक कसले? ते आंदोलक नाही, हे कुठल्या तरी राजकारण्यांनी आणि जातीय गोष्टीने पाठवलेली लोक होती. पोलिसामध्ये 18 पगड जाती आहेत. या जाती महाराष्ट्रामध्ये जनतेचं रक्षण करतायत. आजचा मेसेज एवढाच आहे. आज पण काही ठिकाणी मोर्चे आहेत, सत्ताधाऱ्याचे पण आहेत, विरोधकांचे पण आहेत. पण मी या पद्धतीने सांगतो, जर कुठल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याला त्रास झाला तर महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना ते सहन करणार नाहीये. महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचा